कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकासह बहुउद्देशीय सभागृहाचा ताबा ग्रामपंचायतीकडे घ्यावा, कोणताही सार्वजनिक वाचनालय अथवा सहकारी संस्थेला देऊ नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष धनाजी सेनापतीकर यांनी केली. यासाठी स्वामी चौकात त्यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली. सरसेनापती संताजी घोरपडे यांचा अश्वारूढ पुतळा, तळाचं सुशोभीकरण, स्मारक आणि बहुउद्देशीय सभागृह झाला. या स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर ते ग्रामपंचायतच्या ताब्यात घेऊन देखभाल व दुरुस्ती करण्यास तयार असल्याचा 26 जानेवारी 2010 रोजीचा ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. तरीही काही जण स्मारकाच्या सभागृहाजवळ असलेल्या अहिल्याबाई सार्वजनिक वाचनालय किंवा एका सहकारी संस्थेकडे देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते ग्रामपंचायतने ताब्यात घ्यावे, अन्यथा बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा धनाजी सेनापतीकर यांनी दिला. उपोषणस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता C.A. पाटील यांनी भेट दिली. यावेळी उमेश देसाई आणि तरुणांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी पाटील यांनी सभागृह आणि अहिल्यादेवी वाचन मंदिराच्या जागेत बांधल्याने ते त्यांच्या ताब्यात दिल्याचं सांगितलं. यावर संतप्त तरुणांनी सभागृह ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावं अशी मागणी केली. दरम्यान ग्रामविकास अधिकारी जालिंदर बुवा, मुरगुड सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. धनाजी सेनापतीकर आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषणावर ठाम आहेत. मराठी S न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.